जय श्रीराम मित्रांनो, आज आपण श्री हनुमान जयंतीच्या अशा विशेष दिना एक नवीन निसर्गरम्य वातावरणात प्रकृतीच्या सानिध्यात नागपूरपासून 90 किलोमीटर दूर असे नवरगाव चेकपोस्टपासून 9 किलोमीटर घनदाट जंगलात खातोड मारुती येथे आलेलो आहेत। निसर्गरम्य वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। जंगलाच्या मधोमधात ही आम्हाला नद दिसते। या नदीचं पाणी खूप गार आहे, जे मी अनुभवलेलं आहे। सोबतच कोंढाईपासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर हा एक छोटासा बांध आहे। जसं तुम्ही जंगलाच्या वाटेनं जाल तर तुम्हाला इथे गाववाटे दिसेल आणि तिथे आम्हाला घोडे दिसले। सोबतच नवरगाव पोस्टपासून किमान 9 किलोमीटर अंतरावर हे घनदाट जंगल आहे। घनदाट जंगल मी यासाठी म्हणतो आहे की इथे तुम्हाला वेगवेगळे प्राणी, कारण आपण आलेलो आहे इथे एप्रिल महिन्यामध्ये, तर एप्रिल महिन्यामध्ये इथे पाण्याची कमी असल्यामुळे जंगलामध्ये आणि सगळे झाडं कोरडे असल्यामुळे तुम्हाला सहज इथे जंगली प्राणी पाहायला मिळतील। बरेचसे तुम्हाला इथे औषधीय वनस्पती मिळतील। मी आणि माझा भाऊ आम्ही 2 व्हीलरनी या जंगलाच्या वाटेने गेलो आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्हाला फिरायला इथे खूप जास्त मजा आली। मित्रांनो, आपण पण इथे 2 व्हीलरनी किंवा 4 व्हीलरनी येऊ शकता। गाववाट फिरत असताना आम्ही रस्ता चुकलो होतो, तर तिथे गावकऱ्यांनी आम्हाला रस्ता दाखवला। खातोड मारुती या देवस्थानाला कुठे जायचं असं सांगितल्यावर त्यांनी आम्हाला नेमकं देवस्थानावर नेलं। आपण अवतीभोवती पाहू शकता काय गार वातावरण आहे इथे संपूर्ण। आणि मग आम्ही मंदिरामध्ये पोचलो आणि मंदिरामध्ये पोचल्यावर तिथे ऑलरेडी प्रसादाची सुरुवात झाली होती। गावकऱ्यांनी महाप्रसाद बनवलेला आणि आम्ही देवाचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा पूर्ण आनंद घेतला आणि असा हा इथला प्रवास आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याला इथे यायचं असेल तर आपण अवतीभोवती बघू शकता किती घनदाट जंगल आहे। मूळ गावापासून हे जे ठिकाण आहे ते 30 किलोमीटर आतमध्ये जंगलात असल्यामुळे इथे खूपच घनदाट जंगल आहे। उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला नॉर्मल दिसतं आहे, पण पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये हे घनदाट जंगल खूप असेल, कारण इथे कोणत्या प्रकारची प्रशासनाने व्यवस्था केली नाही आहे। तर फक्त तुम्ही आपल्या 2 व्हीलरने येऊ शकता, 4 व्हीलरने येऊ शकता, पण 2 व्हीलरने इथे येणे योग्य नाही आहे, कारण इथे 50 वाघ प्रशासनाने सोडले आहे। इथे मित्रांनो, यायच्या वेळेस खाण्याची व्यवस्था स्वतः करून या। इथे खाण्याची कोणतीही प्रकारची व्यवस्था नाही आहे। मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।